राहिले. तुम्ही आम्हाला 20 नाही, आम्हाला 30 रुपये किलो तरी कांद्याचा बाजारभाव दिला पाहिजे, हीच मागणी. परत तुम्ही जसं 100 रुपये किलो कांद्याचा बाजारभाव 200 रुपये किलोपर्यंत, नाही सॉरी 18 200 रुपये किलो रुपये, 150 रुपये किलो रुपये, 180 किलो रुपये तसा बाजारभाव दिला, तसा आम्हाला परत बाजारभाव लागतो आहे. हा तेवढा बाजारभाव लागतो आम्हाला. हे 12 रुपये आमची आहे, आम्हाला जेवढा खर्च होत नाही तेवढं तर नुकसान होऊ राहिलं. एका शेतकऱ्याची अक्षरशः परिस्थिती सगळं होऊन त्याला -1 रुपया त्याला खिशातून द्यावा लागला, 1 रुपया, एवढी परिस्थिती वाईट आहे. तुम्ही काय 12 रुपये किलो बाजारभाव कांदे देऊन काय छाती ठोकते. तुम्ही शेतकऱ्याची मराठा समाज हा खूपदा प्रामुख्याने शेती करतो, कांदा शेती करतो. प्रत्येक शेतीला बाजारभाव द्या. पेट्रोल तुम्ही काय हळूहळू वाढ राहिली, तुमचे इलेक्शन झाले मग तुम्ही तवर मापात ठेवले ना, आता पेट्रोलचे भाव वाढ राहिले, ते मुद्दा आपण तो व्हिडिओ त्या मुद्द्यानंतर बोलू. तुमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण हे पक्का आरक्षण लागतं आम्हाला. मनोज जाताचे आम्ही भरपूर पाठीमागे आहे. आणि कांदा बाजारभाव हे छोटा मुद्दा आहे, ह्या व्हिडिओ मला बोलायचं नव्हतं, पण मराठा समाजात खूप वर्ग हा शेती करतो आणि कांदा पिके प्रामुख्याने पिकतो. तर आम्हाला कांद्याला भाव लागतो, आमच्या कांद्याला भाव लागतो आणि आम्हाला आरक्षण लागतं. हे एक मराठ्याचं पोरगं बोलतं आहे. तुम्ही वाटू द्या थोडी लाज. तुम्हाला निवडून द्यायले, प्रश्न विचारला म्हणजे आम्ही संविधानाच्या हक्काने तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रश्न विचारायचं आमचं काम आहे. लोकशाहीचा हा एक अविभाज्य अंग आहे प्रश्न विचारणं. सरकारनं प्रश्न तर विरोधक तर काय विचारही ना, ते फक्त त्यांच्या फायद्यासाठीच करू राहिले. तुमचे सगळे पक्ष एकत्र ते तुमचं राजकारण गेलं